मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या गावात असलेल्या बनेश्वर या महादेव मंदिराला भेट द्यायला। पुणे सातारा रोडवर पुण्यापासून नैऋत्य दिशेला 36 किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे। आजूबाजूला दाट जंगल व निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्य आहे। पुणे सातारा रोडवरून नसरापूर या गावातून बनेश्वर मंदिराला जायला रस्ता आहे। हायवेपासून मंदिर साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराच्या आवारात भरपूर झाडी आहेत आणि गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे। बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये केली होती। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला अद्भुत असे पाण्याचे पाट पाहायला मिळतात। या मंदिराभोवती फरसबंदीलगत चक्रव्यूहाकार रचनेतील दगडी पाटातूनही पाणी वाहताना दिसते। तसेच समोरच्या कुंडातूनही गोमुखाद्वारे पाण्याची धार वाहत असते। बनेश्वरच्या बनाच्या मागून शिवगंगा नदी वाहते। या नदीवरच केळवडे गावाजवळ एक बंधारा बांधलेला आहे। या बंधाऱ्यातून एक योजना बांधत मंदिरापर्यंत पाणी आणलेले आहे। या पाण्याचे इथे पुन्हा भूमिगत असे 2 प्रवाह होतात। एक मंदिराभोवती फिरतो तर दुसरा कुंडात गोमुखाद्वारे पडतो। पाणी खेळवण्याची ही अद्भुत रचना जरूर पाहावी। मंदिरासमोर दगडी नंदी आहे। मंदिराच्या दरवाजासमोरच एक विशाल घंटा आहे। चिमाजी अप्पा यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्याला पराभूत केल्यानेचे विजय चिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते। या घंटेवर 1683 हे साल असून एक क्रॉस सुद्धा आहे। मंदिराच्या खांबावर सबक कलाकृती कोरलेल्या आहेत। मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे 2 भाग आहेत। सभामंडपाच्या जमिनीवर दगडी कासव कोरलेले आहे। गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला देवळीमध्ये देवांच्या दगडी मूर्ती ठेवलेल्या आहेत। सभामंडपातून गर्भगृहात पायऱ्या उतरून गेले की प्रथम शंकर पार्वतीची मूर्ती असून त्यांच्यासमोर उत्तराभिमुख शिवलिंग आहे। हे शिवलिंग केवळ प्रतिमात्मक असून खरं तर हे एक प्रकारचे झाकण आहे। त्या झाकणाखाली पोकळी आहे व त्यात एक गोलाकार शिलास्तंभावर 5 शिवलिंगे कोरलेली आहेत। या शिलास्तंभाचा व्यास सुमारे 6 इंच इतका आहे। वास्तविक हेच खरे शिवलिंग आहे। यात सतत पाणी वाहत असते। मंदिरातून बाहेर आले की डाव्या बाजूला मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे। मंदिराच्या समोरच्या भागात गणपतीचे एक छोटेसे मंदिर आहे। त्याच्या शेजारीच जुन्या काळातील विरगळी पाहायला मिळतात। या मंदिरामध्ये दर सोमवारी बरेचसे भाविक येत असतात, तर महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते। मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे। या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी व पक्षी यांचे आश्रयस्थान आहे।
निसर्गप्रेमी व यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे ठिकाण आहे. येथे प्रवेश फी असते. प्रौढ व्यक्तीसाठी साधारणतः 20 रुपये अशी प्रवेश फी आहे. आतमध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आहेत. या उद्यानामध्ये उन्हाळ्यामध्ये सुखद गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो. या उद्यानामध्ये आपल्याला बऱ्याचशा औषधी वनस्पती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या उद्यानाच्या पाठीमागच्या बाजूला पावसाळ्यामध्ये मोठा धबधबा पाहायला मिळतो. तो धबधबा पाहण्यासाठी येथे सुंदरशी मचाण सुद्धा बनवलेली आहे. थोडे पुढे गेले की बनेश्वर ॲडव्हेंचर पार्क आहे. तेथे बरेच साहसी खेळही आपल्याला खेळता येतात. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ बनेश्वरला भेट देण्यासाठी उत्तम असा काळ आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांनी किंवा पुण्यावरून PMPLच्या बसने सुद्धा आपल्याला या मंदिराकडे जाता येते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.